मयंक, आय एम रिअली टायर्ड ना. खूप झोप येते मला. मी जाते रूमवर. आजचा दिवस खूप हेक्टिक होता ना. हो, आणि रात्रही. म्हणजे दिवसभर असा धावपळीत गेला की रात्री शांतपणे झोप लागत नाही ना. म्हणजे माझं तरी असं होतं. माझं असं नाही होत. गुड नाईट. रूम नंबर 110. विक्रमचा रूम नंबर. अरे पण मी तुला कशाला सांगतो यार? त्यांना शिताफीनं तुला सांगितलंच ना, लकी नंबर सांगण्याच्या निमित्तानं, नाही का? व्हॉट यू मीन मयंक? काल पार्किंग लॉट मध्ये जे काही झालं ना, ते मी पाहिलंय अनन्या. अनन्या, मला नाही वाटत की मी तुला संताबांताचा विनोद सांगितलंय. आय नो, पण तुझ्या संताबंताच्या विनोदावर मला कधीच हसू आलं नाही. बट दिस इज रिअली फनी. कम सिट. यू नो व्हॉट, आता तू कसा दिसतोस? एका लहान मुलासारखा, ज्याला असं वाटतंय की त्याला जगातलं खूप मोठं रहस्य कळलंय, पण त्याच्या मनामध्ये नुसता गोंधळ उडालेला. तू आणि विक्रम एकमेकांच्या घट्ट मिठीत होता, याचा हाच अर्थ होऊ शकतो ना. अनलेस अँड अंटिल तुम्ही रामलीलाच्या भरत भेट या सीनची रिहर्सल करत असाल. दॅट वॉज नाईस. यू नो व्हॉट, तुझं बघितलंस हे चुकीचं नव्हतं, पण तू त्याच्यातून जो अर्थ काढतोयस ना, तो चुकीचा आहे. कम ऑन मयंक, तुला काय वाटतं मी विक्रम सरांबरोबर अफेअर करेन? माझ्या क्षुद्र बुद्धीला कळणारा अर्थ एवढाच आहे अनन्या. नट्स, आय कॅन स्टँड दॅट मॅन. हो, बट यू कॅन स्टँड विथ हिम, आणि तेही त्याच्या अगदी घट्ट मिठीत. मयंक, तुला माहितीये ना मी प्रेझेंटेशन साठी किती मेहनत घेतली होती. त्याचा इथं काही संबंध नाही अनन्या. एक्झॅक्टली, पण हे सगळं त्याच्याबद्दलच आहे. डू यू रिमेंबर, तूच मला बोललेलास, अनन्या तू कितीही मेहनत घेतलीस ना तरी या प्रेझेंटेशनचं क्रेडिट विक्रम सरच घेऊन जाणार. मी मेले असते पण त्यांना फालतू क्रेडिट घेऊन दिलं नसतं. सो काल रात्री जे झालं ते इम्पल्सिव्ह होतं. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं की आजचं प्रेझेंटेशन तुला करता यावं म्हणून तू विक्रमला सिड्यूस करत होतीस. सिड्यूस? सिड्यूस हा खूप मोठा शब्द आहे रे. मी फक्त माझ्या बाई असण्याचा फायदा घेतला. यु नो, त्यांना असं दाखवलं की मला थोडीच झाली आहे. आय ट्राईड गेटिंग क्रूझी. त्यांच्या बटनाशी थोडासा चाळा वगैरे केला, कानात काहीतरी पुटपुटले, दॅट्स इट. पण काल तर तू प्यायलेली नव्हतीस. करेक्ट, पण हे तुला माहिती आहे ना, त्या विक्रम बनारसीला कुठे माहित होतं. अँड बिलीव्ह मी मयंक, आय हेटेड माय सेल्फ फॉर डुईंग दॅट. पण आज जर ते क्रेडिट घेऊन गेले असते ना तर मला इतका मनस्ताप झाला असता. आय एम टेलिंग यू. व्हॉट, तुझा अजूनही विश्वास नाही बसत आहे माझ्यावर? नाही तसं नाही, पण यु नो, शत्रूला संपवण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. हा मार्ग असेल तर तुझा शत्रू होणं आवडेल मला. स्टॉप इट. हा, मग आता पुढे? पुढे पुढे काय, रात ही बात गई. हे बघ, माझं प्रेझेंटेशन मी केलं, मला माझं क्रेडिट मिळालं, विषय संपला. आणि विक्रमनं तो संपवला नाही तर? एखादा पुरुष तुझ्या डोळ्यामध्ये गुंतला ना की तो सहजासहजी निसटत नाही. आणि विक्रम काय फक्त तुझ्या डोळ्यात नव्हता गुंतला. मला दोर फेकायचंही माहितीये आणि कापायचंही. आदर वाढला तुझ्याबद्दलचा. वन्स इन अ व्हाईल यू कॅन बी नॉटी. त्यात नुकसान काहीच नाहीये. पण नुकसान आमचं होतं ना. मित्र मित्र म्हणून आम्ही बाजूला राहतो, दुसरेच हात शेकून घेतात. हात शेकणाऱ्यांना चटके बसतात. लांब आहेस, बरा आहेस.
रॅपुंझेल आणि तो राजपुत्र दोघही जण सुखाने राहायला लागले. चला आता झोपूया. मम्मा, रॅपुंझेलचे केस एवढे लांब कसे होते? ते कुठला शॅम्पू लावायचे? माहिती नाही ग बाळा मला. आता आपण झोपूया का? चल. सांग ना. अरे हट्ट नको ना करू, उद्या सांगेन. नाही, अजून मला अलिबाबाची गोष्ट पण सांगायची. मी तुला आता फटका दे ना. तसे तुला बाबांसारखी चांगली गोष्ट पण सांगता नाही येत. डॅडा कसं छान छान गोष्ट सांगतात ऍक्टिंग करून. मग आता मी तुला काय नाच करून दाखवू का? येतं तुला नाच? झोप ना ग बाई आता प्लीज, पाया पडते तुझ्या. नाही, मला डॅडा पाहिजे. बाबा आता गोव्यामध्ये आहे आणि तो इथे येऊ शकत नाहीये. आपल्याकडे फोन आहे ना. इतक्या रात्री त्याला फोन करून डिस्टर्ब करायचं असतं का? नाही, मला डॅडा पाहिजे. आता मी तुला खरंच फटका देणार आहे. रिसॉर्ट बघ तुला वेड्यासारखा शोध. आता कुठेही जायचं नाहीस. ओके, या रात्रीची आपण अनेक दिवस वाट पाहतो ती आली. आता ही रात्र लवकर सुरू व्हायला पाहिजे आणि उशिरा संपायला पाहिजे. राईट विक्रम, लिसन टू मी. व्हॉट? त्या रात्री पार्किंग लॉट मध्ये गाडीचे हेडलाइट्स फ्लॅश झाले होते माहितीये? सो त्या गाडीत कोण होतं माहितीये? कोण? मयंक. आपण अजून किती वेळ असेच उभे राहणार आहोत? चल ना, लॉंग ड्राईव्हला जाऊ. और मे बी. मला त्या मयंकच्या पार्टीत परत जावं लागणार आहे. का? त्याला सांग ना, तुला अर्जंट कॉल आला होता. हो, आणि काय सांगू? सांग, गर्लफ्रेंडचा कॉल आला होता. हो, काय म्हणाली गर्लफ्रेंड? गर्लफ्रेंड म्हणाली, ती म्हणाली की काय? माझी गर्लफ्रेंड बोलायला खूप वेळ घेते. मग काय केलं पाहिजे तिने? सांगू सांगू काय दुर्बुद्धी सुचली आपल्याला विक्रम? बावळे टीनेज कपल सारखं आपण त्या पार्किंग लॉट मध्ये. आणखी किती गोष्टींचा तुला पश्चाताप होतोय आता? पार्टीतून अचानक का निघून आलीस? चल, मी सोडतो तुला. या अवस्थेमध्ये तू गाडी चालवणं म्हणजे मुंबईतल्या पादचाऱ्यांसाठी आणि गाड्यांसाठी खूप मोठा धोका आहे. मी सोडतो तुला. प्लीज मयंक, मी जाईन. काय बी नसले तुझं. तुझ्या मित्राला पण नाही सांगणार का? मांजर डोळे मिटून दूध पित असत. तिला वाटतं की आपण दूध पित असताना आपल्याला कोणीच बघत नाही. आपण जर तिला म्हणालो की मी तुला दूध पिताना बघितलं, तर ती आपल्याला म्हणते, वेड्या
मी दुधाला फुंकर घालत होते, दूध पीत नव्हते काय? आम्ही काही चूत शिव्या द्यायच्या नाहीत मयंक, शिव्या द्यायच्या नाहीत. बॅड मॅनर्स. काय हिपोक्रेसी आहे. वाईट बोलू नका, वाईट बघू नका, वाईट ऐकू नका. म्हणून का माणसं वाईट वागायची थांबणार आहेत का? माणूस म्हटला की वाईट वागणारच. मग तो नालायक नतद्रष्ट मयंक असो, नाहीतर आदर्शांचा पुतळा विक्रम असो. ती येडी अनन्या येडे समजते का मला? कुक्कुलबाळ समजते, कुक्कुलबाळ. जे तिने काही पण सांगावं मला आणि सगळं मला पटावं. लेकिन वो नहीं जानते मैं भी क्या चीज हूं. झालं बोलून जा. गुड नाईट. गुड नाईट. तुला काय वाटतं? मयंकला तुझे सांगितलेस ते त्याला पटले? पटल्यासारखं दाखवलंय तरी त्याने. आता त्याला पटलंय की नाही पटलंय ते मी कसं सांगू? मी बोलू का त्याच्याशी? काय बोलणार आहेस तू त्याच्याशी? ऑफ ऑल दी पीपल त्यानेच आपल्याला बघायला हवं होतं. Shit. अरे काय दुर्बुद्धी सुचली आपल्याला विक्रम. बावळे टीनेज कपल सारखं आपण त्या पार्किंग लॉट मध्ये. आणखी किती गोष्टींचा तुला पश्चाताप होतोय आता? व्हॉट डू यू मीन? अनु, आय कॅन अंडरस्टँड. तर तुला जर हे सगळं इथे संपवायचं असेल. ओ जस्ट शट अप, ओके? मला काही संपवायचं वगैरे नाहीये. आणि तसं असतं ना तर आता मी तुझ्याबरोबर इथे उभी नसते. लिव्ह विदाउट यू विक्रम. एक्सक्यूज मी. कोण? घरचा आहे. पण आता आपल्याला खूप सावध राहायला आहे. जास्त सावध. ओके? कारण मयंक खूप आतल्या गाठीतला आहे आणि त्याला माझ्याबद्दल किती आकस आहे तुला माहितीच आहे. तो कदाचित समोरून असं काही बोलणार नाही, पण उगीच आडून आडून टोमणे मारत राहील. आणि आय नो विक्रम, पण तू चिडू नकोस. इट विल मेक मॅटर्स वर्स. प्लीज इग्नोर हिम. इतकी वर्ष हेच तर करत आलोय. झालं तर टू हेल्प विथ मयंक. आणि तू तुझ्या रूमवर जा, कारण आता सगळेच इथे आहेत आणि आणखीन गडबड व्हायला नको. इतक्या दिवसांनी इथे गोव्यात एकांत मिळाला होता. खरं तर प्रेझेंटेशनच्या निमित्ताने जे काही माझ्यावर ओरडलाय, खेकसलाय, सगळ्याचा बदला घ्यायचा होता मला. उद्याचा अख्खा दिवस आहे ना, उद्या कोणी नसेल इकडे. ओ दॅट रिमाइंड्स मी, उद्या मी सकाळीच निघेन. मी पार्टीमध्ये ऑलरेडी ही बातमी पसरवली आहे की मी सावंतवाडीला माझ्या मावशीच्या घरी जाते. सकाळी 7 वाजता सगळेजण एअरपोर्टसाठी निघणार आहे. मीही त्यांच्याच बरोबर निघेन. सो दॅट सगळ्यांना असं वाटेल की मी त्यांच्याच बरोबर रिसॉर्ट सोडते आणि त्यानंतर 1 तास इथे तिथे फिरून आय विल बी बॅक. केवढं प्लॅनिंग.
चोरी करायची असेल तर प्लॅनिंग तर करावंच लागतं. कशाची चोरी करायची? तुझ्या बरोबरच्या वेळेची. खूप प्रेशियस आहे ती. एक्सक्यूज मी. हॅलो. सॉरी रे, झोपला होतास? काय नाही, जरा डिनर झाल्यावर वॉकला आलो होतो. हा. अरे काही नाही, आमच्या अंगात आलंय. मी 1 तास झाला हिला झोपवते, सगळ्या गोष्टी सांगून झाल्या. सिंड्रेला झाली, स्नो व्हाईट झाली, सगळं झालं. आता तुझ्याच तोंडून गोष्ट ऐकायची. जरा रागव बरं तिला. अगं ओरड कशाला? तिला 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 फोन दे जरा. हो देते, पण तिला नीट सांग की हे असं चालणार नाही. उद्या सकाळी उठायला त्रास येईल मला. फोन दे तर तिला. हो हे घे पटकन. हॅलो डॅडा. हा बाळा बोल. अलीबाबा आणि 40 चोरांची गोष्ट सांग ना. तुला आल्यावर सांगतो ना मी. तू कधी घरी येणार आहेस? मंडे मॉर्निंगला. मंडे मॉर्निंग तर खूप लांब आहे, आत्ताच सांग. ए बाळा, असा हट्ट नाही करायचा. प्लीज बाबा, जर का तू आता मला गोष्ट सांगितलीस तर मी तुला फोनवर 3 किस देईन. ओ 3 टाइम्स पप्पी. अरे बापरे, मग आता तर गोष्ट सांगावीच लागेल. 1 मिनिट हा, 1 मिनिट हा. पण आता गोष्ट ऐकल्यावर झोपायचं, मग मला त्रास नाही द्यायचा. प्रॉमिस? हा सांग. ओके. एक शहर होतं, नाव काय त्याचं? बगदाद. बगदाद, करेक्ट. आणि बगदाद मध्ये कोण राहत होतं? अलीबाबा, राईट. आणि अलीबाबा काय करायचा? अलीबाबा खूप गरीब होता की नाही. मग तो जंगलात जायचा, जंगलातली लाकडं तोडायचा आणि मग लाकडं तोडून मग ती लाकडं तो जंगलात विकायला आणायचा. ओके. हा. आणि एकदा काय झालं? एकदा असं झालं की हे उर्वशी, अरे किती दारू प्यालीस तू. चल मी तुला रूम परत असेल. ए डोंट टच मी. ज्या लोकांना तुझी गरज आहे ना त्यांच्याकडे जा जा. असं का बोलतीयस तू? मी मला हवं तसं बोले. तू कोणच मला सांगणारी? Ouch! You are hurting me. Even I am hurt. More than you. कळलं? जा जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हरलेली नाहीये मी, डिप्रेस्डही नाहीये. आनंद झालाय मला, कारण जे तुला जमू शकतं ना ते मलाही जमू शकतं. जा.